हा राम राम माऊली नमस्कार. थोडी वाट सोडा माऊली. माऊली माऊली जय हरी माऊली. राम राम माऊली. कुठं आलोय माऊली आपण? हा कुठं आलो? ह्या बघा आम्ही टोपीवर सुद्धा माऊली लिहिलेलं आहे. माऊली आज आपण आलेलो आहोत अलंकापुरी आज भारावली. ह्या बघा माऊलींना दाखवा. इंद्रायणी नदीचं पात्र, इंद्रायणी नदीचा काठ. हा लोक मस्त मनोभावे आंघोळ करतायत, स्नान करतायत. महिला, लहान लेकरं, म्हातारे माणसं, आजी आजोबा, काका काकू, मामा मावशी, मावशी आत्या, लेकरं बाळ, पोट्टे सोट्टे आलेले आहेत. आणि आम्ही बी आलेलो आहोत लोकांच्या सोबत. कुठं आलेलो आहोत? अहो आळंदीला, ज्ञानेश्वर माऊलींची आळंदी. 16व्या वर्षी ज्यांनी पसाय दान लिहिलं ज्ञानेश्वरी माऊली. अहो आमची माऊली, हक्काची माऊली, लाडाची माऊली, प्रेमाची माऊली. लोकांना दुःखातून मुक्त करून सुखाचा मार्ग दाखविला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. म्हणजे दुसऱ्यांच्या परोपकार, दुसऱ्यांच्या सुखासाठी त्यांनी देह कष्टविला, लोकांना आनंद देण्याचं काम केलं. माऊली काय सांगाल माऊली? राम राम माऊली. राम. अहो आळंदीमध्ये, अलंकापुरीमध्ये आज आपण आलेलो आहोत. आणि अलंकापुरीतून हा प्रवास जो सुरू झालेला आहे तो इंद्रायणी नदीच्या काठानं कुठपर्यंत जाणार आहे? पंढरपूर नदी आपली चंद्रभागा. म्हणजे इंद्रायणी टू चंद्रभागा असा वारकरी संप्रदाय निघालेला आहे. काय सांगाल ज्ञानेश्वर माऊलींबद्दल? ज्ञानेश्वर माऊलींनी जे संस्कृत भाषेमध्ये गीता होती ती प्राकृत भाषेमध्ये, मराठीमध्ये अगदी सोपी सगळ्यांना समजेल अशी करून ठेवली आहे. म्हणून आपण आज तिचा अभ्यास करतो. बघा म्हणजे कळलं किती सामान्य माणसांचा विचार ज्ञानेश्वर माऊलींनी केला. गीता संस्कृत भाषेमध्ये होती, जनसामान्यांना विचारांना कळायची नाही. ती प्राकृत भाषेमध्ये, सर्वसामान्यांना बोली भाषेमध्ये कळल अशा भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊली, अशा भाषेमध्ये जी कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली ती गीता आज आपण मराठीमध्ये सगळ्यांना समजली. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यावर उपकार करून ठेवले की एवढ्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला ज्ञान प्राप्त करून दिलंय. धन्यवाद. धन्यवाद माऊली. चला माऊली, चला निघायचं नाही आता. चला चला. जय हरी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. सगळ्यांना म्हणायचं तुम्हाला सगळ्यांना म्हणायचं आहे. हा म्हणा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हे बघा माऊली, ज्ञानोबाची दिंडी चाललेली आहे, मंदिराकडे चाललेले आहेत आम्ही. काय नाव आहे तुमचं? पांडुरंग तुकाराम कुठे. अबो आहे का? पांडुरंगाच्या दर्शनासाठी हा पांडुरंग निघालेला आहे. पांडुरंग तुकाराम कुठे. माऊलीच्या सोहळ्या करता आम्ही आज 40 वर्षापासून येत आहोत. हे बघा पांडुरंगाच्या भेटीला पांडुरंग गेली 40 वर्ष चाललेला आहे, पायी चालत चाललेला आहे. काय म्हणावं महिमा देवाचा? देवाचा महिमा बाबाई. आता हासुक सोहळा स्वर्गी नाही. हासुक सोहळा स्वर्गी नाही. म्हणजे जोरदार ह्या वर्षी सुद्धा पाऊस पडणार म्हणा की. भरपूर पाऊस आहे आमच्याकडे. टाळ मृदंगाच्या गजरानं हे आवाज गागनाला भेटणार आहे आणि पाऊस पडणार आहे. आणि शेतकरी खुश आहे कारण कर्जमुक्ती झालेली आहे. हो कर्जमुक्ती झाली. या 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 माऊली या. बोला काय वाटतंय? समाधान वाटतंय. समाधान वाटतं. वा वा, फार चांगला शब्द उच्चारलेला यांनी, समाधान वाटतं. आणि मला असं वाटतं हा भाविक भक्तगण जो जमतो, ज्ञानोबा माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानबा तुकारामचा जप करतो, म्हणत म्हणत पंढरपूरला जातो, त्याच्यामागे एकच आहे समाधान. समाधान वाटतंय. सगळं मिळालेलं आहे, पैसा मिळालेला आहे, सगळं मिळालेलं आहे, घरी सुख संपत्ती शांती आहे, पण समाधानासाठी इथं आलेला आहोत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गेली 700 वर्षापासून चालत आलेली परंपरा. गेली 700 वर्षापासून चालत आलेली ही महाराष्ट्राची आपली परंपरा आहे. आपला संतांचा महाराष्ट्र आहे. पूर्व लोकांकडे मुख्य फड 16 नंबर दिंडी जिल्हा परभणी. गेली आज आमची नवी पिढी आहे. वारकरी संप्रदायामध्ये भजन कीर्तन सेवा. परभणी पासून आळंदी पंढरपूर ही ज्ञानोबा तुकोबाराची वारी अव्यात चालू आहे. पंढरपूर म्हणजे परभणीहून आलेले आहेत. हे म्हणजे माझं जे गाव आहे जिथं शेती माझी, मी ताडकळस आहे, त्याच्यामुळे माझ्या गावातले लोक आहेत. या या महिला महिला या महिला या. कोण बोलणार? काय कसं वाटतं दिंडीमध्ये? आवडते छान वाटते. तिकडे बोला.
हॅलो हा छान वाटते बोल वाटते समाधान वाटते समाधानकारक वाटते. समाधान वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय, समाधान वाटतंय, करमतंय. मस्त चेहरा काही अपेक्षा नाही निरपेक्षपणे विठोबाचं दर्शन घ्यायला निघालेला आहे माणूस. हा हो यांचा माझा चेहरा थोडा मिळता जुळता आहे. विठोबा, तुकोबा, ज्ञानोबा, एबीपी. बरं का माऊली, आळंदीमध्येच आहे मी, पण एका घराच्या टेरेस म्हणजे गच्चीवर आलोय. इथं काही लोक राहतात आणि वर्षानुवर्ष इथल्या दिंड्या बघतात. म्हणजे त्यांनी मला सांगितलं बरं का माऊली, ह्या बघा लोक सुद्धा कसे बघायलेत. आहा कसा आहे उत्साह, जोरदार आहे का नाही? त्यांनी मला असं सांगितलंय जवळपास 27 दिंड्या इथनं ज्ञानोबा माऊलींच्या मंदिरामध्ये जात्यात आणि मग माऊली बाहेर येतात, विराजमान होत्यात आणि मग निघती दिंडी पालखी समदे वारकरी निघतात पंढरपूरला. वर्षानुवर्ष जे बघतायत त्यांना आपण विचारू. या इकडे. का नाही? तर तुम्ही आता इथं राहताय, किती वर्षापासून राहताय? हे जवळ आमची 1939 पासून धर्मशाळा आहे. धर्मशाळा आहे. वडदकरांची वडदकरांची धर्मशाळा 1939 पासून. आणि ही लोक जवळपास 40 वर्ष झाले दिंड्या बघताय. हा दिंड्या कायम पाहतो आम्ही. हा कायम कसं वाटतं डोळ्यांना, कसं वाटतं? हा? अहो, लांबून लोक येतात. तुम्हाला काय, तुम्ही किती नशीबवान आहेत. तुम्हाला सगळा सोहळा याची देही याची डोळा जवळनं इथनं वरनं बघता येतो. टॉप अँगल. मामा थोडं पुढे या तुम्ही. कसं वाटायले? एकदम मस्त, म्हणजे कृतार्थ झालं, एकदम आयुष्य सत्कारणी लागलं. अजून काय पाहिजे? देहू, आळंदी, पंढरपूर. फार जाग्यावर भेटलं म्हणा, जाग्यावर. आजकालचा वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचं भूषण आहे आणि तरुणाईनी सुद्धा हेच करावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे. यांचं असं म्हणणं आहे वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे आणि तरुणांनी सुद्धा वारीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि हा जो वारसा आहे महाराष्ट्राचा तो पुढे नेला पाहिजे. जय हरी विठ्ठल. ज्ञानोबा तुकाराम.